अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाओ ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आत्तापर्यंत तुम्ही बघितलेली सगळी स्वप्ने पूर्ण होत. तर आजचा व्हिडिओ आहे नवीन यूट्यूबरांसाठी. जे कोणी नवीन यूट्यूबर आहेत आणि ज्या नवीन यूट्यूबरांनी आता नवीन चॅनल ओपन केलं आहे किंवा ज्यांना आता नवीन यूट्यूब सुरू करायचं आहे आणि यूट्यूबची जर्नी स्टार्ट करायची आहे, तर त्यांच्या मनामध्ये लाखो इतके प्रश्न पडलेले आहेत. कारण की मला स्वतःला अनुभव आहे आणि मी पण अजून परत अनुभव घेतला की 3-4 दिवसापूर्वी मी माझं चॅनल मॉनिटाईज झालं. याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला. तर व्हिडिओ बनवायचं कारण माझं असं होतं की मला हे सांगायचं नव्हतं की माझं चॅनल मॉनिटाईज झालं, हे मला सांगायचं नव्हतं. मला सांगायचं होतं की माझं चॅनल मॉनिटाईज किती दिवसात झालं. कारण प्रत्येक यूट्यूबरला असा प्रश्न पडलेला असतो की माझं चॅनल कधी मॉनिटाईज होईल, कधी मॉनिटाईज होईल असं म्हणून. तर मग मी त्यासाठी तो व्हिडिओ बनवला की असंही होऊ शकतं, 6 महिन्यातही चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ माझा छान व्हायरल झाला आणि इतक्या कमेंट्स आल्या मला, त्याला मी आता सांगू शकत नाही. भरपूर कमेंट्स आहेत त्याला, मला एवढ्या कमेंट्स आल्या आहेत. आणि कमेंट्स जेवढ्या मला अभिनंदन करण्यासाठी किंवा कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी कमेंट्स आहेत, तेवढ्याच कमेंट्स नवीन यूट्यूबर आहेत ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झाले नाही आहे, तर तेवढ्याच जास्त कमेंट्स मला त्यांचे प्रश्न, मनातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयी मला प्रश्न आलेले आहेत, कमेंट्स आलेले आहेत आणि तेवढेच मला सबस्क्रायबर पण आले. आणि खरंच मी त्या सगळ्यांना थँक्यू सो मच आणि सगळ्यांना धन्यवाद, आभार मानते सगळ्यांची की मला खरंच आता मला लॉयल सबस्क्रायबर असतात. तर मला जे लॉयल सबस्क्रायबर आहेत ते मिळायला मला सुरुवात झालेली आहे. आणि माझ्या परीने आता मी आज जो व्हिडिओ काढणार आहे तर तो आता मी काढते आहे किंवा मी बोलते आहे, तर हा व्हिडिओ माझा जो कंटेंट आहे किंवा माझा जो निश आहे तो माझा याच्यावर नाही. आता मी जो तुम्हाला सांगणार आहे माहिती, माझा डेली व्लॉग किंवा स्पिरिच्युअल किंवा असं भरपूर गोष्टी आहेत आध्यात्मिक वगैरे, त्याच्याविषयी माझा हा चॅनल आहे. परंतु हा कंटेंट माझा जो टेकविषयी कंटेंट असतो, माहिती देण्याचा, तो माझा कंटेंट नाही. पण तरीही मला 3 दिवसापासून खूप प्रयत्न करत आहे की बसून व्हिडिओ काढावा असं म्हणून आणि बसून वेळात वेळ द्यावा. परंतु 3 दिवसापासून मला खरंच वेळ मिळाला नाही. आणि जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी अजून एकदा विचार केला की अजून मी थोडे जास्त सबस्क्रायबर वाढवू देते किंवा थोडे जास्त लोकांना माझ्यापर्यंत पोहोचू देते, जेणेकरून मी जेव्हा हा व्हिडिओ टाकला तेव्हा ते हा व्हिडिओपर्यंत पोहोचलेले राहतील असं म्हणून मी थोडा वेळ घेतला, 2 दिवस अजून. तर व्हिडिओ माझा असा आहे की मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की ताई चॅनल मॉनिटाईज कसं होतं किंवा कुठले तुम्ही ॲप वापरतात एडिट करण्यासाठी, व्हिडिओ एडिट करण्यासाठी, थंबनेल कुठलं वापरतात किंवा मग चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी कुठला क्रायटेरिया कंप्लीट करावा लागतो. ह्या भरपूर खूप कमेंट्स आल्या मला आणि त्या खूप कमेंट्सला मला आज उत्तर द्यायचं आहे. आणि मला यूट्यूबरांना हेही सांगायचं आहे की काय करावं लागतं, कुठल्या गोष्टी कराव्या लागतात आणि कुठल्या गोष्टी करू नका, हे मला आज या व्हिडिओमधनं सांगायचं आहे. तर आता आपण सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट बघा, नवीन यूट्यूबर जेव्हा असतो किंवा मनामध्ये जेव्हा विचार येत असतो की मला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे आणि आता एवढे यूट्यूबर झालेले आहेत, भरपूर लोकांना एकमेकांचं बघून किंवा व्हिडिओ बघून, लोकांचे व्हिडिओ बघून आपल्यालाही यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे किंवा कोणी मला ज्यांच्या कमेंट्स आल्या त्यांचे आत्ता जस्ट 1 किंवा 2 व्हिडिओ यूट्यूबला पडलेले आहेत, ते नवीन यूट्यूबर आहेत. आणि कोणाकोणाचे तर 4-5च यूट्यूबमध्ये आलेले आहेत, असेही यूट्यूबर मला मिळाले. तर त्यांना सगळ्यांना सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही यूट्यूबची जर्नी स्टार्ट केलेली आहे. तर यूट्यूबची जर्नी स्टार्ट करताना आपल्या मनामध्ये 100 लाखो हजारो विचार आपल्या मनामध्ये चालू असतात. सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते, यूट्यूब स्टार्ट करताना सर्वात पहिले काय करायचं. सर्वात पहिले जेव्हा आपण यूट्यूब स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला एक साधा मोबाईल पाहिजे असतो ज्याचा कॅमेरा चांगला आहे. आणि बघा, जेव्हा आपण यूट्यूबवर जेव्हा आपण व्हिडिओ टाकत असतो तेव्हा आपल्याला त्याच्यामधलं महत्त्व माहिती राहत नाही. परंतु समोरचा जेव्हा बघत असतो ना, तर त्याला आपल्याकडनं काहीतरी घ्यायचं असतं, आपल्याकडनं त्याला काहीतरी पाहिजे असतं, तर तो आपला व्हिडिओ बघण्यासाठी थांबेल, नाहीतर तो व्हिडिओ बंद करून देईल, एक तर स्क्रोल करून तो बॅक चालला जाईल. तर चांगलं जर तुम्हाला जर फेमस किंवा चांगलं मॉनिटायझेशन पाहिजे असेल किंवा तुमचा व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट असते म्हणजे तुमचा मोबाईल. आता मोबाईल खूप महागाचा मोबाईल पाहिजे असंही नाही, खूप महाग मोबाईल तुम्ही घेतला पाहिजे, खूप इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सध्या तुमच्याकडे आत्ताच्या घडीला तुमच्याकडे कुठला मोबाईल आहे तोच मोबाईल यूज करा. मीही तेच केलं. मी यूट्यूब चॅनल काढण्यासाठी काही नवीन असा मोबाईल घेतला नाही. माझ्याकडे जुना जो मोबाईल होता M30S जो मोबाईल आहे माझ्याकडे, तो मोबाईल मी यूज करते सध्या. आणि त्याच मोबाईलने मी व्हिडिओ काढते, त्याच मोबाईलने मी बोलते. कारण काही यूट्यूबरांचं असतं की डेली यूजला दुसरा मोबाईल वापरतात आणि व्हिडिओसाठी दुसरा मोबाईल वापरतात. अजून तो शौक आपल्याला अजून करायचा नाही आहे.
ते शौक पाण्यापर्यंत आपल्याला अजून पोचायचं नाही. आपली परिस्थिती जरी खूप असली, चांगलं असलं आपलं, परंतु 2-2 मोबाईल हँडल करणं इथपर्यंत आपण अजून पोचलेलो नाही आहे. ते एम अजून आपलं पुढे आहे, तो पल्ला अजून आपल्याला पुढे गाठायचा आहे. जेव्हा आपल्याला चांगलं समजा फॉर एक्झाम्पल चांगलं चॅनलला चांगली ग्रो मिळाली, त्यावेळेस आपण त्या गोष्टी नक्कीच करू शकतो. परंतु सुरुवातीला घरच्यांना त्रास देऊन भारीतला मोबाईल घेतला पाहिजे आणि मगच यूट्यूब चॅनल चालू करेल, हा त्रास देऊन, ही भांडण करून, घरामध्ये आर्ग्युमेंट घालून मग नवीन मोबाईल घेऊ, मग यूट्यूब चालू करू, त्याला कोणालाही कौतुक राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे जो मोबाईल आहे तो मोबाईल घ्या सगळ्यात पहिले. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, एक छोटा ट्रायपॉड येतो. तुम्हाला जर कुकिंग रेसिपीज करायच्या आहेत, तुम्हाला काहीतरी बसून चॅनल काढायचा आहे, तर तो डब्यावर ठेवायचा छोटा ट्रायपॉड येतो एवढा. तो मेशोला वगैरे ॲमेझॉनला कुठेही मिळून जातो. 140-120 रुपयाला तो ट्रायपॉड असतो छोटासा. तो ट्रायपॉडला सुरुवातीला यूज करा. प्रत्येक यूट्यूबर असंच करतं, खूप इन्व्हेस्टमेंट करत नाही की ट्रायपॉड मोठाच पाहिजे असं म्हणून. तर काही महिने तो ट्रायपॉड यूज करा आणि तुम्हाला जर डेली व्लॉग करायचे असतील तर मग मोठा 700, 800, 1000 पर्यंत. आता मी घेतला होता यूट्यूब चालू करून 4-5 महिन्यांनी, 3-4 महिन्यांनी मी घेतला होता. 700 रुपयाला मी ट्रायपॉड घेतलेला आहे मोठामधला. जर मला टाकता येईल तर मी इथं माझा पिक्चर टाकेल. तर तो ट्रायपॉड मी घेतला. तर जर तुम्हाला नसेल इन्व्हेस्टमेंट करायची, तुमची तेवढी कॅपेबल नसणार, तर नक्की घेऊच नका तुम्ही मोठा ट्रायपॉड. छोट्याच ट्रायपॉडने यूज करायचा प्रयत्न करा. त्यानंतर ह्या 2 गोष्टी झाल्या, त्यानंतर मग तुम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात करा. आता व्हिडिओ टाकण्यासाठी पहिली सगळ्यात गोष्ट, आपण जर MPSCची एक्झाम देतोय, BSCची, BAची, BCOMची, कुठलीही एक्झाम, छोटी मोठी 5वीच्या मुलाची असो की 1लीच्या मुलाची असो, एक्झाम देताना आपण डायरेक्ट उठलो आणि डायरेक्ट एक्झाम द्यायला जात नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला जर कुठली गोष्ट करायची तर ती गोष्ट करायच्या अगोदर आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो, पूर्ण अभ्यास करावा लागतो. बघा, तुम्हाला जर पूर्ण अभ्यास नसेल तर पहिले तुम्ही अभ्यास करा. यूट्यूब चॅनलला टेक गुरु किंवा टेकविषयी भरपूर व्हिडिओ आहेत, खूप व्हिडिओ आहेत त्याच्याविषयी. तुम्हाला जर एखादा यूट्यूबर आवडला, टेक गुरु जर तुम्हाला आवडला आणि तो जर म्हणत असेल की खरं सांगत असेल, सगळी इन्फॉर्मेशन जर खरं सांगत असेल, तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, त्याला फॉलो करा. आणि त्याला फॉलो केल्यानंतर जर तुम्हाला त्याच्यातले जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच त्याला फॉलो करा. भरपूर वेगळे लोकांचे, यूट्यूबरांचे व्हिडिओ बघत राहा, वेगळ्या टाईपचा अभ्यास करत राहा. एवढा सगळा अभ्यास केल्यानंतर मग तुम्हाला आपोआप त्याच्यातलं येऊन जातं. आता मी माझं पहिले सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक सांगायचं विसरले, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि छान छान अशा कमेंट्स करा. आणि जर कधी तुम्ही सबस्क्राईब करताना जर बेल आयकॉनचं बटन असेल तर बेल आयकॉनवर तिथं घंटीचं बटन असतं उजव्या साईडला, तिथं त्या घंटीच्या बटनावर क्लिक करा. तिथं तुम्ही ऑलवर ऑप्शन असतं, ते ऑलवर क्लिक करा. तुम्हाला माझे आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील, की जेणेकरून नवीन यूट्यूबर, आता मी माझे व्हिडिओ टाकायची, जेव्हाही मी माझी व्हिडिओ टाकायची तेव्हा मला इतके जणी मला भेटले किंवा एवढ्या जणांचे मला कॉल आले, तर मला कोणी म्हटलं नाही की तू नवीन यूट्यूबर आहे असं म्हणून. तसं बघायला गेलं तर माझी पार्श्वभूमी ही नवीन यूट्यूबर, म्हणजे पहिले कोणी यूट्यूबरच नव्हता माझ्या घरामध्ये, किंवा मी पहिल्या माझ्या व्हिडिओमध्ये पण बोलली, मला काहीच यूट्यूबविषयी माहिती नव्हतं. पण आपल्या स्वतःमध्ये पहिले डिसिप्लिन असला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये डिसिप्लिन असला पाहिजे की मला हे चांगलंच पाहिजे. आता माझा स्वभाव आहे, मला प्रत्येक गोष्टीमध्ये डिसिप्लिन पाहिजे आणि परफेक्ट पाहिजे. जर ते परफेक्ट झालं नाही, डिसिप्लिन राहिला नाही, तर मग मी तो व्हिडिओ टाकत पण नाही आणि मी ते काढतही नाही. नसेल चांगलं तर नाही काढत. पहिली गोष्ट म्हणजे जे फेक असेल ते फेक लोकांना सांगू नका, काहीतरी चुकीचं लोकांना दाखवू नका. लोक लगेच ओळखतात, मिनिटामध्ये लोक ओळखतात की हे चुकीचं आहे असं म्हणून. त्याच्यामुळे कोणी सबस्क्राईब लवकर करत नाही. किंवा मग तुम्हाला यूट्यूब म्हणून काय पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मी यूट्यूब चालू केलं, तर यूट्यूब चालू करताना मी पहिले, तुम्हाला खोटं वाटेल, आता तुम्हीही तसं केलं पाहिजे असं म्हणत नाही मी, परंतु जर आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये जर काहीतरी उतरायचं, एखादी गोष्ट जर सक्सेस करायची, तर पहिले आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. तर मी रात्री, मला दिवसभरात टाईम मिळायचा नाही. जसाही मला टाईम मिळायचा स्वयंपाक करताना किंवा मग काहीतरी काम करताना, झाडू पोछा मारताना कानामध्ये हेडफोन घालून घ्यायची आणि हेडफोन घालताना, झाडू पोछा मारताना, भांडे घासताना, स्वयंपाक करताना व्हिडिओ समोर लावून द्यायची. आणि त्यानंतर मग मी सगळा अभ्यास केला की यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं असं म्हणून. थोडासा आवाज येतोय, आवाजाला इग्नोर करा. तर यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी काय करावं लागेल, मी पहिले पूर्ण अभ्यास करून घेतला. आणि तुम्हाला म्हणजे एक सांगते, मला रात्री दीड 2 वाजायचे. मला कधी 2:30, 2:45 पण वाजायचे मला. इतका मला उशीर होऊन जायचा. म्हणजे मी पूर्ण त्याच्यामध्ये झोकून दिलं होतं स्वतःला. पूर्ण मी डेडिकेट करून टाकली होती ती गोष्ट की मला अभ्यास करायचा आहे, मला चांगली गोष्ट पाहिजे याच्यामधनं. म्हणून मी भरपूर मी व्हिडिओ बघितले. स्क्रीन टाईम माझा जास्त होत होता त्यावेळेस, आणि स्क्रीन टाईम जरी जास्त झाला तरी पण मला वाटायचं की माझा स्क्रीन टाईम जास्त झाला, तर मला फक्त ऐकायचं, इन्फॉर्मेशन पाहिजे, म्हणून मी कानात हेडफोन घालून द्यायची. त्यानंतर माझं काम मी करत बसायची. त्यानंतर दुसरी गोष्ट, पूर्ण तुम्ही अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतरच तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा. आणि आता चालू केलं असेल
तरीही तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यामध्ये कुठेतरी काहीतरी कमतरता आहे, तर तुम्ही ते व्हिडिओ बघायला चालू करा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मला एका ताईंचा कमेंट्स आलेली आहे की ताई व्हिडिओ व्हायरल होत नाही. भरपूर जणांचे कमेंट्स आहेत, ताई व्हिडिओ व्हायरल होत नाही, सबस्क्रायबर मिळत नाही. हे बघा, सबस्क्रायबर मिळत नाही आणि व्हिडिओ व्हायरल होत नाही, ह्या गोष्टी सगळ्यांचा, प्रत्येक यूट्यूबरचा प्रॉब्लेम आहे. जे पण जुने यूट्यूबर होऊन गेलेले आहेत, ज्यांना मिलियनमध्ये, थाउजंडमध्ये त्यांना व्ह्यूज आहेत, त्यांना सबस्क्रायबर आहेत त्यांना, तर ते लोक पण ह्याच फेजमधनं गेलेले आहेत. मी पण आत्तासुद्धा, मीही अजून खूप मोठी सक्सेस झालेली नाही, मलाही खूप मोठं यश मिळालं नाही. फक्त माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, बाकी फक्त एवढंच आहे, माझा चॅनल फक्त मॉनिटाईज झालेला आहे. आणि त्याच्यामधनं मी शिकते, त्या गोष्टींमधनं मी बघते, त्या गोष्टींमधनं मी शिकते की हे लोकंसुद्धा ह्याच पिरियड, म्हणजे ह्याच फेजमधनं ती लोकं गेलेले आहेत. आपण जे आज ह्या फेजमधनं जातोय त्या फेजमधनंच ही लोकं गेले आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स ठेवला पाहिजे. बघा, यूट्यूब म्हणजे काय? यूट्यूब म्हणजे हार्डवर्क प्लस पेशन्स, हार्डवर्क प्लस सातत्य इज इक्वल टू सक्सेस. याला यूट्यूब म्हणतात. यूट्यूबच काय, तुम्ही प्रत्येक कामामध्ये जा, प्रत्येक काम करा तुम्ही, हेच असतं. हार्डवर्क, पेशन्स प्लस सातत्य प्लस इज इक्वल टू सक्सेस, हे यालाच यूट्यूब म्हणतात. आणि यूट्यूबमध्ये पेशन्स ठेवणं आणि हार्डवर्क खूप जास्त आहे. जर डेली व्लॉग करायचे असतील आणि जर कुकिंगचं तुम्हाला चॅनल करायचं असेल, तर त्याच्यामध्ये खूप जास्त हार्डवर्क आहे. आणि तुम्हाला जर बसून काहीतरी इन्फॉर्मेशन सांगायची, बसून जर तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तर ते अगदी सोपं आहे, एवढे इझी आहे ते. त्याला एडिटिंग करायला वगैरे काही लागत नाही. घेतला व्हिडिओ, मागचं कट करायचं, पुढचं कट करायचं आणि डायरेक्ट व्हिडिओ टाकला, याला खूप सोपं आहे बसून व्हिडिओ टाकणं. परंतु व्लॉग करणं, डेली व्लॉग करणं, डेली रुटीन आणि कुकिंग करणं, हा चॅनल खूप जास्त कठीण आहे. परंतु त्याच्यामध्येच आज लोकांना पण त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे बघण्याला, लेडीजला पण त्याच्यामध्येच इंटरेस्ट आहे बघण्याला, जेणेकरून आपल्याकडे बघून कोणीतरी मोटिवेट होतंय. आणि बघा, आपण जर यूट्यूब काढण्याचा माझा एक उद्देश पण हा होता की आपण जर कधी हेच कामं दिवसभर करतोय, हेच कामं आपण रोज करतोय, हेच कामं आपले कंटिन्यू चालू आहेत, तर मग आपण व्हिडिओ का नाही काढायचा? फक्त आपल्याला व्हिडिओ चालू करून द्यायचा आहे. आपण काय काय कामं करतोय, हेच कामं मी याच्या अगोदर पण करायची. माझं जे आता व्हिडिओमध्ये, जे यूट्यूब चॅनलमध्ये माझे जे व्हिडिओ आहेत, हे मी फक्त यूट्यूबसाठी करत नाही, हे पण मी सांगते. हेच कामं माझे याच्या अगोदर पण केले जायचे, हेच कामं मी याच्या अगोदर पण करायची. तर म्हणून मग मी त्याच्यासाठी मी ठरवलं की जर एवढे सगळे कामं करत असतील, तर माझं याच्यामधनं जर काहीतरी मला सक्सेस मिळत असेल, तर मला कॅमेरा चालू करून एडिटिंगला 3-4 तास देऊन मग मी व्हिडिओ टाकते, यूट्यूब चॅनल चालू करते. हा पण माझा एक हे होतं, कल होता. तर त्यानंतर त्या एका ताईंनी मला सांगितलं की ताई, व्ह्यूज येत नाही, सबस्क्रायबर येत नाहीत. असू द्या, व्ह्यूज आणि सबस्क्रायबर नाही येत ना, नको येऊ द्या. एक दिवस तुमचं असं काय म्हणतात त्याला, ते लक किंवा तुमचं जे आहे ना नशीब एवढं पाळतेल तुमचं एक दिवशी, की एका दिवसाला तुम्हाला 1 सबस्क्रायबर जरी मिळाला आणि 2 दिवसाला तुम्हाला 1 सबस्क्रायबर जरी मिळाला, तरी ती गोष्ट खूप मोठी आहे. सबस्क्रायबर तुम्हाला असे काही 8-8, 9-9, 10-10, 100, 50 असे सबस्क्रायबर लगेच तुम्हाला भेटणार नाही. पेशन्स ठेवा. एक व्हिडिओ असा व्हायरल होऊन जातो आणि तुम्ही म्हणतात ताई व्ह्यूज मिळत नाही. तर व्ह्यूज मिळण्यासाठी तुम्हाला भरपूर अशा गोष्टी असतात, त्या तुम्हाला सेटिंग करून घ्यावे लागतात. YT स्टुडिओमध्ये जा, तिथं तुम्हाला सेटिंग करून घ्यावे लागतात. आता तुम्ही म्हणणार ताई माझ्या सेटिंगही परफेक्ट आहेत, तर सेटिंग परफेक्ट जरी असतील, पण तो व्हिडिओ यूट्यूब जो असतो, आणि बघा, यूट्यूब कोणी माणूस नाही आहे किंवा यूट्यूब कोणी हे नाही आहे, ह्युमन बिईंग नाही. यूट्यूब हे AI आहे किंवा यूट्यूब हे एक रोबोट आहे. ते त्याच्या हातामध्ये पण नाही, तो स्वतः AI स्वतः करत असतो. आणि तिथं काही पार्शलिटी पण खेळली जात नाही, पार्शलिटी पण केली जात नाही की याचा चेहरा बघून, याचा व्हिडिओ बघून काहीतरी आपल्याला पुढे पाठवायचं आहे असं यूट्यूब म्हणत नाही. तिथं AI असल्यामुळे ते सगळं यूट्यूबच्या हातामध्येच आहे. त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल कधी होईल आणि कसा होईल हे आपण कोणीच सांगू शकत नाही. मी माझी स्वतःची गोष्ट सांगते. ज्या वेळेस माझा व्हिडिओ व्हायरल व्हायचा, त्यावेळेस मला असं वाटायचं, एक व्हिडिओ 10,000ला गेला, एक व्हिडिओ 29,000ला गेला, एक व्हिडिओ 1.3, मग असेच व्हिडिओ गेले, 11,000ला गेला हळदी कुंकवाचा. तर त्यावेळेस मी असंच म्हणायची, व्हिडिओ आत्ता राहायचा 100ला, 100 व्ह्यूजला, एवढ्यात व्हिडिओ 150ला पोचून जायचा, लगेच 75ला, 1-1 सेकंदाला. आणि पापणी लवत नाही, म्हणजे वन अ मुमेंटमध्ये माझा व्हिडिओ एवढा फास्ट हे होऊन जायचा, व्हायरल होऊन जायचा. त्यावेळेस मी फक्त महाराजांना म्हणायची, महाराज, आणि देवघराजवळ जाऊन फक्त एक डोळे बंद करून म्हणायची. कंटिन्यू माझं हेच चालू राहायचं जेव्हा मी व्ह्यूज बघायची. आणि बघा, प्रत्येक यूट्यूबर हा व्ह्यूज बघत असतो, व्ह्यूज चेक करत असतो. माझंही सगळ्यात सुरुवातीला असंच झालं. मी पण सगळ्यात सुरुवातीला व्ह्यूज बघायची, मी पण डिमोटिवेट झाली. आणि अशी वेळ येते, मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगते, अशी वेळ येते की असंही माझ्या बाबतीत घडलं. मला काही व्हिडिओ एडिट केलं, सगळं काही केलं गेलं, यूट्यूबला टाकलं गेलं, तरी मला ते डिलीट मारावे लागले. मी 1-2 वेळेस रडली पण.
रडली, अनलिस्टेडमध्ये टाकले, डिलीट नाही मारले, अनलिस्टेडमध्ये टाकले. त्याला काही होतं, काही म्हणजे होतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम. मला वाटलं की नको, हे नको बोलायला पाहिजे किंवा हे नको आपल्याला, म्हणजे कशाला उगाच ते बोलायला पाहिजे नव्हतं किंवा दाखवायला पाहिजे नव्हतं, सांगायला पाहिजे नव्हतं. अशा काही गोष्टी असतात की त्याच्यामुळे आपल्याला जो आपण व्हिडिओ बनवतोय तो तारतम्य ठेवून किंवा व्यवस्थितरित्या पद्धतशीर असं व्हिडिओ आपण बनवला पाहिजे. त्याच्यामध्ये आपला काहीतरी चुकीचं आपला इम्पॅक्ट पडेल. ॲक्च्युअली आपण तसे नाही आहोत, आपण ॲक्च्युअली तसे नाही आहोत, पण लोक त्याच्याविषयी कसा विचार करतील, त्याचे परिणाम नंतर काय होतील हा विचार ठेवून, तारतम्य ठेवून आपण व्हिडिओ बनवला पाहिजे. तर मग मी 1-2 व्हिडिओ डिलीट अनलिस्टेडमध्ये टाकले. तेव्हा मला खूप वाईट वाटलं, खूप मला रडू पण आलं. एकदा तर मी रडली पण, की त्याला खूप जास्त हार्डवर्क लागतं. आणि माझा एक व्हिडिओ 27 सेंट, म्हणजे जो डॉलर असतो तो अमेरिकन US मध्ये 27 सेंट असतो, 27 सेंट. तर तिथं 27 सेंट जमा झाले होते. तरीही मी तो अनलिस्टेडमध्ये टाकला की नको बाबा असं म्हणून. तर मग अशाही गोष्टी असतात की तिथं माणूस डिमोटिवेट होतो. मीही झाली सुरुवातीला माझं राहायचं, मी 2:30 पावणे 3 वाजेपर्यंत, 1:30 वाजेपर्यंत मी अभ्यास करायची, यूट्यूबचे चॅनल बघायची, एडिटिंग कसं करतात, एडिटिंग कुठे मला चांगलं जमेल, तर एडिटिंग कशावर करायचं, एडिटिंग करायचं व्हिडिओ गुरुला. मी व्हिडिओ गुरुला एडिटिंग करते, VNला एडिटिंग करते आणि थंबनेल बनवते. मी कॅनवामधनं बनवते किंवा पिक्सेल लॅबमधनं मी थंबनेल बनवते, याच्यामधनं मी थंबनेल बनवत असते. आणि राहिली गोष्ट माझी, तर ज्या वेळेस माझे व्हिडिओ व्हायरल होत होते तेव्हा मी महाराजांना म्हणायची, महाराज खरंच तुम्हीच बसलेले आहेत का तिथं? आणि महाराजांच्या फोटोकडे परत परत जाऊन म्हणायची, महाराज हे तुम्हीच आहेत का, एवढ्या पटापट तुम्ही व्हिडिओ व्हायरल करत आहेत असं म्हणून. ॲक्च्युली ते तसं नव्हतं, परंतु एक मॅजिक झालेल्यासारखं असतं. जेव्हा आपला व्हिडिओ व्हायरल होऊन जातो तेव्हा मॅजिक होत असतं. म्हणून तुम्ही कुठलाही व्हिडिओ टाका, तुम्हाला सुद्धा माहिती राहणार नाही की हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे का असं म्हणून, परंतु व्हिडिओ टाकत राहा, कारण आपल्यालाही माहिती राहत नाही की कुठला व्हिडिओ व्हायरल होऊन जाईल म्हणून. आता माझी गोष्ट, माझे 1-2 व्हिडिओ असे आहेत की मी एकदम साध्या पद्धतीने करायचं आहे किंवा आज आपल्याला दिवस मिस करायचा नाही, आपला आज व्हिडिओ टाकण्याचा टाईम आहे, आठवड्यातनं 3 दिवस, तर व्हिडिओ मिस करायचा नाही म्हणून आपल्याला व्हिडिओ टाकायचा आहे. तर तो व्हिडिओ टाकला आणि बघा, जे व्हिडिओ आपण साध्या पद्धतीने बनवलेले असतात, ज्या व्हिडिओला आपण काही जास्त टेन्शन घेतलेलं राहत नाही, तोच व्हिडिओ व्हायरल होऊन जातो. हे माझा अनुभव आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा 2:30 पावणे 3 वाजेपर्यंत अभ्यास करायची, 1:30 वाजेपर्यंत अभ्यास करायची, व्हिडिओ एडिटिंग शिकायची, त्यावेळेस 6 वाजेला मला मुलींना टिफिन करायला उठायचं राहायचं. तर ज्यावेळेस मला 2 किंवा 2.5-3 तासाची झोप झालेली राहायची आणि मला टोटली मायग्रेन, एकदम फुल लेवलचा माझा मायग्रेन असतो, ॲसिडिटी असते. तर जेव्हा मी सकाळी झोपेमधनं उठायची आणि जेव्हा मुलींचा टिफिन करायची तेव्हापासून माझी ॲसिडिटी वाढलेली राहायची. आता तुम्ही म्हणणार एवढं इम्पॉर्टंट नाही की तब्येत महत्त्वाची पहिले. बघा, जर आपण आपल्या शरीराला त्रासच दिला नाही, आपण आपल्या शरीराला स्ट्रेसच दिला नाही, तर आपल्या शरीराला सवय होईल कशी? इन फ्युचर आपल्यावर काहीतरी वाईट वेळ येते, इन फ्युचर आपल्यावर काहीतरी वेळ आली आणि आपण जर फक्त राणी महाराणीसारखंच जर जीवन जगत राहिलो आणि माझ्या शरीराला त्रास व्हायलाच नको पाहिजे असं जर आपण राहिलो ना, तर आपल्याला त्रास आपण कधी करूनच घेत नाही. फक्त मला ह्या गोष्टींमधनं हे शिकायचं असतं की मी ह्या गोष्टी करू शकते का आणि माझ्याकडनं या गोष्टी होऊ शकतील का, माझ्यामध्ये पेशन्स किती आहे. नाही पेशन्स राहिला तर मी सोडून दिल्या गोष्टी, असं माझं असतं. तर मी सकाळी जेव्हा टिफिन करायला उठायची तेव्हा माझी फुल ॲसिडिटी वाढलेली राहायची. मुलींना जेव्हा भाजीला मी फोडणी द्यायची तेव्हा मी एका साईडला ओकाऱ्या पण द्यायची, कधी कधी तर 1-2 वेळेस उलटी वॉमिटिंग पण झालेली आहे. तर मुलींना, माझी मोठी त्रिशाला माझ्याकडे बघून खूप वाईट वाटायचं. ती पप्पांना सांगायची, पप्पा मम्मीला आता मी इमोशनल झाली थोडी, की पप्पा मम्माला हे यूट्यूब सोडायला लावा ना, मम्माला किती त्रास होतो. मी माझ्या स्वतःचं सांगते की मी स्वतः हे करून बघितलं की माझ्याकडनं होतात का ह्या गोष्टी. तर ती सकाळी स्कूलमध्ये जाताना पप्पांना म्हणायची, पप्पा मम्माला सोडायला लावा हे यूट्यूब, मम्माला खूप त्रास होतोय. पण मला करायचं होतं. आणि असं असतं ना की एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची, त्याच्यासाठी आपल्याला काहीही करायची वेळ आली. आणि कधी कधी मनामध्ये असं विचारायचं दिवसभरामध्ये की बाबा आपण यूट्यूबचा अभ्यास करण्यासाठी एवढा टाईम रात्री घालवतोय, एवढा अभ्यास करतोय, हाच अभ्यास जर मी आता माझे हजबंड मिस्टर मला MAD करायला लावत आहे, तर जर MAD केलं असतं तर एवढा अभ्यास करून मी MAD सक्सेस झाली असती किंवा मग MPSCची एक्झाम दिली असती तर मी MPSCसुद्धा सक्सेस झाली असती. आणि यूट्यूबमध्ये मी एवढा वेळ घालवते असं म्हणून, परंतु नाही, मला ते करायचं होतं. अभ्यासाचा विषय वेगळा आणि एखादी आपल्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे, आता मला पहिल्यापासून व्हिडिओ बनवणं किंवा स्टेटस ठेवणं, ह्या गोष्टी, इंस्टाग्रामला जाणं, इंस्टाग्रामला विषय टाकणे, या गोष्टी मला पहिल्यापासून आवडायच्या. त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट होता. आणि ज्या गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट असतो ना, तीच गोष्ट आपण करायची असते. जर कोणी काहीतरी टाकलं, कोणी काहीतरी व्हिडिओ बनवला म्हणून आपण पण तेच कंटेंट ठेवायचं. पहिले आपण आपला कंटेंट निवडला ना आणि आपल्याला जर या गोष्टीत इंटरेस्ट राहिला ना, तर नक्कीच तुम्हाला यश मिळतं. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट,
काही ताईंनी म्हटलं की एका ताईंनी म्हटलं की ताई मी रात्री आता तुझा व्हिडिओ आहे, तुला कमेंट्स करते रात्री 2:30 वाजेला, मी रात्री उठून सुद्धा माझे व्ह्यूज बघते, मला किती व्ह्यूज आले असं म्हणून. तर बघा, एवढाही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. मी म्हणू शकते सुरुवातीला यूट्यूबरांना होतो हा त्रास, व्ह्यूज चेक करत असतात रात्री झोपेमधनं उठून, परंतु आपल्याला त्रास होत असेल आणि एवढं आपण जर कधी करतोच ना तर ते करणं पण चांगलं नाही. तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलंय ना, मला माझ्या मिस्टरांनी हस्बंडने एक सांगितलं, तू यूट्यूब चॅनल सुरू केलंय, तुला काय आपल्याला घरामध्ये खायला भेटत नाही का, आपली परिस्थिती खूप जास्त वाईट आहे असं तर नाही ना. यूट्यूब चॅनल असं सुरू कर, तुझी फॅमिली, तुझं काम कर्म, तुझं जे काम करते, तुझे दुसरं काहीतरी करते, इन्कम आहे, ते इन्कम सगळं सांभाळून तू फक्त एक एंटरटेन म्हणून कर, किंवा तू फक्त तुला आवड आहे म्हणून कर. तो एकच शब्द त्या दिवसापासून ऐकला मी, ज्या दिवसापासून माझी ॲसिडिटी जास्त वाढली आणि स्वतःला मी त्रास करून घेतला एके दिवशी. त्या दिवशी त्यांनी फक्त मला एकच सांगितलं की फक्त हे तुला काहीतरी सेकंड काहीतरी करते तू. आता काही लोक जॉब करून आल्यानंतर कोणी क्राफ्ट बनवतात लेडीज, कोणी काहीतरी वेगळं काहीतरी शिकत असतात घरी बसून, तर मग काहीतरी वेगळं असतं त्यांचं. तर तसं तू तुझं काहीतरी वेगळं आहे असं म्हणून तू एंटरटेन म्हणून कर, काहीतरी हाऊस म्हणून कर आणि मजा म्हणून कर. तर मी त्या दिवसापासून खरंच सांगते, मी यूट्यूब म्हणजे एवढं लाईटली घेतलं, डायरेक्ट एवढं लाईटली घेतलं. तर त्या दिवसापासून माझ्या डोक्यावर जो भार होता यूट्यूबचा की होईल का व्हायरल, होईल का सक्सेस, मॉनिटाईज होण्याच्या पहिलीची गोष्ट ही, तर त्या दिवसानंतर मग मी तो विषयच सोडला की आपल्याला यूट्यूब म्हणजे फक्त एंटरटेनमेंट आणि आपली आवड म्हणून आपल्याला करायचं आहे. तर त्या दिवसापासून तुम्हाला सांगते, माझ्या डोक्यावरचं पूर्ण ओझं रिकामं झालं आणि मी व्हिडिओ टाकताना एकदम कॅज्युअली व्हिडिओ टाकते, फक्त व्हिडिओ हे करते, शूटिंग करते आणि एडिटिंग करते. थंबनेलला एडिटिंगलाच टाईम लागतो, 3.5-4 तास तो खरंच टाईम लागतो, त्यासाठी तर खरंच वेळ द्यावा लागतो. परंतु पहिली गोष्ट तुम्ही कष्ट करा, पेशन्स ठेवा आणि मग तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल. हे तर यूट्यूब आहेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ताई म्हणतात की ताई क्रायटेरिया किती असतो यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी. आता काहींना माहिती नसेल, यूट्यूबचा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया कंप्लीट करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम असतो. 3000 वॉच टाईम नंतर तुमचं मिनी मॉनिटाईज चॅनल होतं, त्यानंतर मग तुम्हाला 4000 वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो. आता काहींचं असतं, कोणाकोणाला 1000 सबस्क्रायबर जमा करायला खूप जास्त वेळ लागतो, परंतु वॉच टाईम त्यांचा खूप लवकर होऊन जातो. आणि काहींचं असतं, वॉच टाईम कंप्लीट करायला खूप वेळ लागतो पण त्यांचे 1000 सबस्क्रायबर लवकर होऊन जातात. पण तुम्ही माझं स्वतःचं वैयक्तिक मत सांगते, 1000 सबस्क्रायबर पण तेवढे लवकर होत नाही. जर तुम्ही कोणाला सांगितलं की माझं चॅनल सबस्क्राईब कर, हे कर, तुमचे खूप जास्त रिलेटिव्ह असतील, फ्रेंड सर्कल असेल, तर तुमचं होऊन जाते सबस्क्रायबर. परंतु जर तुम्हाला स्वतःला लॉयल सबस्क्रायबर पाहिजे असतील आणि तुम्हाला स्वतःचे सबस्क्रायबर पाहिजे असतील तर त्याला खूप जास्त वेळ लागतो आणि वॉच टाईमला तर खूप जास्त वेळ लागतो. कारण 3000, माझं स्वतःचं सांगते, 3000 वॉच टाईम कसा झाला मलाच कळलं नाही. 3000 वॉच टाईम एवढा पटक्यात झाला, परंतु नंतरचा 1000 वॉच टाईम व्हायला मला खूप जास्त हे झालं, म्हणजे खूप जास्त त्रास झाला की 1000 वॉच टाईम होत नाही. 3000 वॉच टाईम करायला अजिबात टाईम लागला नाही. 3000 वॉच टाईम जेव्हा झाला आणि 3100 का 3200 वॉच टाईमला मी डिमोटिवेट झाली होती की नको सोडून द्यावा असं म्हणून. परंतु हे म्हटले, राखी आता 3000 वॉच टाईमला तू पोचली ना तर तू 1000 वॉच टाईमला पण पोचून जाशील, फक्त पेशन्स ठेव. आणि परत मग मी तेवढेच पेशन्स ठेवले आणि मला सक्सेस मिळालं. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, पहिली गोष्ट म्हणजे मला माझ्या फॅमिलीचा पूर्ण पाठिंबा होता यूट्यूब चालू करण्यामध्ये. माझी फॅमिली म्हणजे खूप पाठिंबा होता मला माझ्या फॅमिलीचा. आणि माझे जे चांगले नातेवाईक आहेत, माझे रिलेटिव्ज आहेत चांगले, त्यांनी पण मला जे माझे खरंच आता पण व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल की मीच आहे ही असं म्हणून, किंवा मीच आहे असं. तर त्यांनी मला खूप छान सपोर्ट केला. खरंच मी त्या सगळ्यांचे धन्यवाद. मेन म्हणजे बघा, आपली माहेरची फॅमिलीला आपण कितीही पटवून सांगू शकतो की नाही मला हे करायचं आहे ते करायचं आहे, परंतु सासरची फॅमिली, लेडीजसाठी सासरच्या फॅमिलीने पण सपोर्ट करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. यूट्यूब चालू करून मी आता मे महिन्याच्या सुट्टींमध्ये जेव्हा मी माझ्या सासरी गेली, माझे सासू सासरे, माझी पूर्ण फॅमिली, माझी नणंद, माझे जेवढेही सगळे रिलेटिव्स, मला एकानेही सांगितलं नाही की तू व्हिडिओ काढू नको किंवा हे नाही ते नाही. त्या दिवसापासून मी खरंच त्यांना म्हणजे माझ्या मनात ते जिंकली, ती लोकांना माझ्या मनाने जिंकवलं आणि ती लोक माझ्याकडनं जिंकले की बाबा यांनी मला सपोर्ट केला. माझे 75 वर्षाचे सासरे, त्यांनीही मला सपोर्ट केला. म्हणजे आमच्या बाबांची एक स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेन. जेव्हा बाबांनी मला एक यूट्यूबचा व्हिडिओ बघून मला फोन केला की राखी व्हिडिओ खूप छान आलेला आहे असं म्हणून. तर तो व्हिडिओ काय मला आता नाव आठवत नाही, पण त्या दिवशीच मला मन भरून आलं होतं की बाबांचा माझा व्हिडिओ चॅनल काढायला कुठलाही हे नाही, म्हणजे बंधन नाही की नको करू असं म्हणून. तर पहिली गोष्ट म्हणजे तुमची फॅमिली, तुमचं यूट्यूब चॅनल काढताना तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. मला जास्त सपोर्ट इथं आता माझ्या मिस्टरांचा आणि यांचा आणि मुलींचा
खूप जास्त मला सपोर्ट आहे. कुठल्याही गोष्टींनी व्हिडिओ काढायचा असेल, कुठल्याही गोष्टीने झोपेमधनं उठवून आणते मी त्यांना, किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर काम करता करता उठवून आणते. तर मला त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. इवन मला माझी मोठी मुलगी त्रिशा, तिचाही सपोर्ट आहे. आणि जी 5 वर्षाची माझी नविका आहे, तीसुद्धा मला तेच म्हणते, मम्मा मी करू का व्हिडिओ, मम्मा मी करू का व्हिडिओ. तर एकट्याकडनं कुठलीही गोष्ट होत नाही. सपोर्ट हा सगळ्यांचा असला पाहिजे घरामध्ये. सपोर्ट असेल तरच तुम्ही सक्सेस होऊ शकणार, नाहीतर मग आपण डिमोटिवेट खूप होत असतो. आणि पहिली सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगते मी, जेव्हा आपण यूट्यूब चालू करत असतो तर यूट्यूब चालू केल्यानंतर बघा आपल्याला ना मोटिवेट करणारे लोक पण तितकेच मिळतात आणि डिमोटिवेट करणारे लोक पण तितकेच मिळतात. तर ज्यावेळेस तुम्हाला मोटिवेट करणारे लोक मिळतात ना, त्यावेळेस तुम्ही अजून जास्त मोटिवेट होत राहतात. पण ज्यावेळेस तुम्हाला डिमोटिवेट करणारे लोक मिळतात ना, 2 किंवा 3 दिवस आपण त्याच्यामधनं बाहेर निघू शकत नाही. मी माझा स्वतःचा किस्सा सांगते. जेव्हा मी यूट्यूब चालू केलं आणि जेव्हा माहिती पडलं समोरच्या लोकांना की यूट्यूब चालू केलं, तेव्हा म्हणणारं कसं म्हणून जातं, अगं बाई आता काय नवीनच हिचं, आता हिने अजून नवीन काहीतरी काढलं. त्यावेळेस पण माणूस डिमोटिवेट होतं. पण जर हा विचार केला ह्या साईडने की डिमोटिवेट होतं आणि ह्या साईडने विचार केला, त्यावेळेस वाटतं की हिला कुठेतरी किंवा याला कुठेतरी खटकलेलं आहे, किंवा खटकण्यापेक्षा हा सरप्राईज झाला, याला आपल्याकडनं ती अपेक्षा नव्हती. त्यावेळेस अजून माणूस जसं जोराने लागतं की नाही नाही, हे आगंबाईला किंवा हे नवीनच अजून काय, अजून काहीतरी मी नवीन करून दाखवेल असं त्यावेळेस वाटत असतं. पॉझिटिव्हलीच घेतलं तर. आणि दुसरी एक गोष्ट मला असंही अजून भेटलं की रिकाम्या लोकांचं काम आहे हे असं म्हणून. आता मला माहिती आहे मी इथं काय आहे, मी कशी आहे. आजही मी तुमच्याशी बोलते, माझ्या किचनमध्ये सगळा पसारा पडलेला आहे, मी माझ्या घराचं काम काढलेलं आहे. तर मी आजही तुमच्याशी वेळात वेळ काढून बोलते. याचं कारण असं की जी लोकं डिमोटिवेट झालेली, नवीन यूट्यूबर जी डिमोटिवेट झालेली, त्यांना काहीतरी मोटिवेशन मिळेल माझ्या व्हिडिओमधनं. त्यांना माझा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना काहीतरी वाटेल की नाही बाबा खरंच आहे सक्सेस असं म्हणून. आणि अशी जेव्हा लोकं बोलतात ना की ते रिकाम्या लोकांचं काम आहे असं म्हणून, त्यावेळेस असं ऐकल्यानंतर मी फक्त काहीतरी डिमोटिवेट गोष्टी ऐकते. त्यावेळेस फक्त असं म्हणते की महाराज तुम्हीच आहेत, बस एवढंच बोलते मी, महाराज तुम्हीच आहेत एवढं बोलली की माझं सगळं डिमोटिवेट झालेली किंवा माझं सगळं दुःख चाललं जातं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. आणि ती गोष्ट तुम्ही करून बघा 6 महिने 3 महिने ती गोष्ट करून बघा. तुम्हाला नाही त्याचा फायदा झाला, परत माझ्या व्हिडिओवर या आणि मला कमेंट्स टाका की ताई तुझ्या सांगण्याने मला काहीच फरक पडला नाही असं म्हणून. पण त्याला आपलं कर्म पण खूप महत्त्वाचं असतं. रात्री झोपताना, दिवसभरात किंवा रात्री झोपताना जेव्हाही तुम्हाला आठवण आली, मी तर म्हणते रात्री झोपतानाच करा, कारण तेव्हा तुमच्या दिवसाचा शेवट झालेला असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड मानायला शिका. आता ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, दिवसभरामध्ये तुम्हाला आता बघा माझं चॅनल ज्या दिवशी मॉनिटाईज झालं, मी ज्या दिवशी व्हिडिओ टाकला माझं चॅनल मॉनिटाईज झालं, त्या दिवशी रात्री मी मिनिमम 3 ते 4 मिनटं मी बेडवर बसली आणि असंही मी करत असते. 3 ते 4 मिनटं जितक्या लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे, ज्या लोकांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्या लोकांना मी ग्रॅटिट्यूड केला. महाराजांना बोलली, स्वामी महाराजांना, महाराज आज जितक्या लोकांनी मला मॉनिटाईजच्या व्हिडिओनंतर ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्या लोकांचं खरंच भलं होऊ द्या, त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या. आणि असेच लोकांनी मला साथ द्यावी आणि मी पण त्यांना साथ देईन. आणि त्यानंतर ग्रॅटिट्यूड असं द्या की दिवसभरात तुमच्या चेहऱ्यावर ज्या लोकांमुळे हास्य आलेलं आहे, मला इतक्या सुंदर कमेंट्स आल्या, माझ्या कमेंट्स एवढ्या भारी होत्या, मला अपेक्षासुद्धा नव्हती की लोक मला एवढं प्रेम देतील. आणि खरंच सांगते मला 134 लोकांनी जेवढ्या कमेंट्स आल्या तितके मला सबस्क्रायबर मिळाले. एवढे मला कमेंट्स आलेले आहेत आणि त्या कमेंट्स वाचून खरंच मीच आहे. हे जेव्हा आपण म्हणतो ना मी कोण आहे, त्यावेळेस वाटतं की ही मीच आहे. काल एका ताईने तिचे 2च व्हिडिओ टाकलेले आहेत, तिने यूट्यूब चॅनलला, नवीन यूट्यूबर आहे ती. तर तिने मला सांगितलं की ताई तुझा साधा भोळापणा, तुझी साधी भक्ती, हे जेव्हा शब्द ऐकते ना तेव्हा कुठेतरी आपण हरवलेलो असतो की मी कोण आहे. त्यावेळेस मला जाणवलं की मी राखी, तिने तुला ओळखलं. त्यावेळेस आपण आपल्याला स्वतःला आतमध्ये जातो, अंतरात्म्यामध्ये जातो की आपणच आहेत, म्हणून ही लोक आपल्याला ओळखत आहेत. आणि बघा हे जे लोक मला मिळाले ना, ही जी फॅमिली मला मिळाली, तर ही फॅमिली माझी रक्ताची नाही आहे, पण ही फॅमिली माझी प्रेमाची फॅमिली, किंवा यांना मी कुठेतरी भावली असेल म्हणून तुम्ही माझ्याशी आज कनेक्ट झालात. तर पहिली गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड मानायला शिका. रात्री सगळ्यांना धन्यवाद म्हणा. महाराज आज ज्यांच्यामुळे तुम्ही ज्या पण देवाला मानत असणार, देवाला नसेल मानत, नास्तिक असाल तर ब्रह्मांड नायकाला म्हणा, ब्रह्मांडाला म्हणा की हे ब्रह्मांड, आज ज्या लोकांमुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आलेलं आहे, आज ज्या लोकांमुळे मी आनंदी, त्यांचं भलं कर, त्यांना धन्यवाद, त्यांना थँक्यू सो मच. तुमच्या तोंडून जे शब्द निघत असतील ते शब्द म्हणा. आणि मला चांगले सबस्क्रायबर मिळत आहेत, असं नाही पण मिळत आहे ना तरी पण म्हणा की मला चांगले सबस्क्रायबर भेटत आहेत, माझं चांगलं होतं आहे, माझं चॅनल खूप छान हे होतं आहे, ग्रो होतं आहे, मला चांगलं सक्सेस मिळणार आहे आणि अजूनही मला सक्सेस मिळतं आहे, अजूनही चालू आहे.
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत व्हायचं असेल किंवा एखादी गोष्ट जर तुम्हाला चांगली मिळवायची असेल ना, तर पॉझिटिव्ह गोष्टी म्हणत चला. तुम्ही जर दिवसभरात कंटिन्यू असं म्हणणार ना की मला व्ह्यूज चांगले मिळत नाही, मला सबस्क्रायबर भेटत नाही, बघा त्याच गोष्टी कंटिन्यू ब्रह्मांड जे आपलं असतं, जे आपलं नेचर असतं, ते कंटिन्यू तेच ऐकत असतं आणि परत ते रिटर्न आपल्याकडे येत असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर दिवसभरात म्हणणार ना की नाही नाही मला आज चांगलं सक्सेस मिळालं आहे, मला आज 1 सबस्क्रायबर मिळाला, मला अजून चांगले सबस्क्रायबर भेटणार आहेत, जर तुम्ही पॉझिटिव्ह बोलत गेला ना तर तथास्तू आपल्याला आपली जी वास्तू असते ती नेहमी आपल्याला तथास्तू म्हणत असते. तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, 30 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला तुम्ही खरंच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण याच्यापुढे माझ्या डोक्यावर खूप मोठी जबाबदारी आली आहे. मी पोस्ट पण टाकली याच्याविषयी की तुम्ही मला सबस्क्राईब केलं याचा अर्थ म्हणजे तुम्हाला माझ्याकडनं काहीतरी पाहिजे चांगलं, आणि मी खरंच चांगलं देण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. आणि तुम्हाला ज्या काही शंका असतील, ज्या काही तुमच्या मनामध्ये विचार असतील तर ते मला कमेंट्स करून सांगा, कारण मी प्रत्येकाला कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. वेळात वेळ काढून 2 दिवसापासून खूप उशीर होतोय, पण वेळात वेळ काढून मी कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अशा सुंदर सुंदर मला कमेंट्स करत राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.